कोकण कडा जणू काही आपल्यासाठी स्वर्गच. कोकण कड्याचे हे दृश्य मनाला अद्भुत आणि आकर्षण करते. खालून येणारे झरे, वारा, धुकं आपल्याला मनसोक्त करून जाते. हा जो असा स्पॉट आहे का तो डायरेक्ट 90 डिग्री झालाय. हा भाई डायरेक्ट माती हे झाड आहे, हे झाड हे झाड मुळापासून पडलेले आहे. वरती पड असे. आणि हेच हरिश्चंद्राचे मंदिर. साधारणपणे 1000 वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. आणि तेच बाजूला आहे एक शिवलिंग, ज्याचा इतिहास संपूर्ण जगाशी जोडला आहे असं म्हटलं जातं. आणि हा सर्व स्वर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट गणेश फांगडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्याच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण सह्याद्रीमध्ये भटकण्यासाठी चाललो आहोत. म्हणजे आज आपण जाणार आहोत हरिश्चंद्र गडावरती. आणि ही किल्ल्याची पार्किंग आहे, इथे तुम्ही गाडी पार्किंग करू शकता. इथनं तुमचा ट्रेक चालू होतो. आणि आज आपल्याला खतरनाक असा अनुभव येणार आहे. म्हणजे आपण हरिश्चंद्र गडावरती एकदम नाईटचा ट्रेक अनुभवणार आहेत. म्हणजे एकदम रात्री अनुभवणार आहेत. ट्रेक रात्री 10 वाजता चालू केला. आम्ही काजवा मस्तो चालू असताना निघालो होतो, म्हणून रात्री थोडेफार काजवे पाहायला मिळत होते. पण आता 5 मिनिटं झाले, 5 मिनिटं ट्रेक झाले चालू, तरी इथं आपल्याला काजवे पाहायला भेटतात. एवढे रात्रीचा ट्रेक करत असाल तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. बॅटरी, पाणी बॉटल असणे गरजेचं आहे आणि सोबत गाईड किंवा अनुभवी व्यक्ती. मित्रांनो, रात्रीचा तुम्ही ट्रेक करत असाल तर तुमच्याकडे बॅटरी आवश्यक आहे, कारण दगडांवरती असे एरो लावलेत, म्हणजे तुम्ही करेक्ट लोकेशनवरती आहात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे बॅटरी हवी. कोकण कडा जणू काही या महाराष्ट्रातील एक स्वर्गच आहे असा भास होतो. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक ट्रेकर्स मंडळी लांबून लांबून येथे भेट देत असतात. काय होतंय काय? हरिश्चंद्रगड येथे यायचे झाल्यास पुणे ते हरिश्चंद्रगड 166 किलोमीटर अंतर आहे, तर नाशिक पासून 46 किलोमीटरचं अंतर आहे. या गडावरती पोहोचण्यासाठी कमीत कमी 3 ते 3.5 तास लागू शकतात. आणि एकूण 25 पेक्षा जास्त वाटा असून तुम्ही रात्रीची वाट भटकू शकता. पण सर्वाधिक जास्त या वाटेचा वापर केला जातो, म्हणजेच पाचनाई मार्ग, खिरेश्वर मार्ग आणि नळीची वाट. खिरेश्वर हा मार्ग थोडासा खड्या चढणीचा मार्ग असून आम्ही तेथून निघालो. मान्सूनची सुरुवात असल्यामुळे जायला थोडासा त्रास होत होता. हरिश्चंद्रगडची जो मंदिराच्या इथे येतात. तुम्हाला आहे ना, तुम्हाला आता मयूर आहे तिथं एक आम्ही नारायणगाववरून आलोय. मोकळा. हा का? तिथून थोडंसं पुढे गेले ना तुम्ही, आम्ही कुठे जाऊ? तिथून वरती असं वरती चढायला आहे, असं चढायला आहे. पण आता आपण महाशिवरात्रीला प्रत्येक वेळेस होतोय मी. हा पण तुम्हाला होतं तो जो हा जो असा स्पॉट आहे का तो डायरेक्ट 90 डिग्री झालाय. असं. हा भाई डायरेक्ट माती म्हणजे तुम्हाला होतं, हे झाड आहे का, हे झाड हे झाड मुळापासून पडलेले आहे. वरती पड असे हे पडलेले. पूर्ण मूळ खाली पडलेले ते बघा वाटलं 8-9 झाड पडलेले आडवे. आता ते कुठून गेलो त्याचं काय आम्हाला बसल्या पण म्हटलं भाई दुसरा रोड नाही का कुठे? अहो तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो, आम्ही माग आलो आम्हाला वाटत होतं आम्ही ह्या रोडनी वरती गेलो म्हणून. भाई कपडे पण माझे किती खराब झालेले. दोघच जण आम्ही कपडे बघा आमचे. आता काय डायरेक्ट खाली भाई. तर आता आम्हाला नारायणगावची पोरं भेटली होती. त्यांनी असं सांगितलं की वरती ते किल्ल्याचा ट्रेक करत होते आणि कालच पाऊस झालाय, त्याच्यामुळे जी किल्ल्याची जी झाडं आहेत रस्त्याच्या मध्ये ते रस्त्यावरती पडले आहेत. म्हणजे रस्त्यामध्ये पडल्यामुळे वरती जाण्यास थोडीशी मुश्किल होत आहे. त्यांनी असं सांगितलं की वरती जायला थोडंसं अवघड होते, पण बघू आपण ट्राय करू. जाता आलं तर जाऊ, बघू आता पुढेच. ते तर रिटर्न गेले आहेत खाली, पण आपण नाही जाणार. आपण बघू, ट्राय करू, हार नाही मानणार. बाई खाली बघा. पहिलीची लोक सांगत होती काय रात्रीचा ट्रेक जास्त चढाव भाग असल्या कारण थोडासा दमही लागत होता. याच दमामुळे माझी हालत बघण्यासारखी होत होती.
टॉर्च काढा साहेब. कसला कलर आहे वा सुंदर. सो नाही. वाटेमध्ये प्राचीन काळातील काही शिवलिंग पाहायला मिळत होते. किलोमीटर कोणतरी खोडल्या का? किल्ल्याचा अर्धा ट्रेक केल्यानंतर आम्ही येथे टेंट मारून थांबायचा निर्णय घेतला. झोपणार आहे सगळं आतमध्ये येऊन झोपा आपल्याला. सकाळी उठू नका. पहाटे कोकण कड्याकडे निघालो. फोटो काढायला द्या माझा. टेंट मधला व्हिडिओ नाही बनवला रे तू. मित्रांनो सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आता मी आहे कोकण कड्यावरती. म्हणजे काल ट्रेक चालू केला होता रात्री, तर 3 तास ट्रेक पूर्ण करून आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. मंदिराजवळ टेंट मारून तिथं आम्ही वस्ती केली. त्याच्यानंतर आता कोकण कड्याकडे आलो होतो आणि तिथं आम्ही सुद्धा टेंट मारलंय. तिथनं आम्ही मॅगी आणि हरिश्चंद्रगडावरती प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि धुकं पण काय की पावसाचं वातावरण निर्माण झालेलं, तर तुम्हाला दाखवतो. चला. धुक्यात हरवलेला हा कडा भाविकांसाठी प्रचंड गर्दी होत असते. हळूहळू गर्दी आणखीन वाढत गेली. तसेच या सुंदर कोकण कड्याचा दृश्य पाहून आम्ही निघालो मंदिराकडे. हरिश्चंद्र मंदिर हरिश्चंद्र गडावरील असलेले अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे ठिकाण ट्रेकर्स आणि शिवभक्तांसाठी सर्वात मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचे शिवलिंग आहे. आणि त्याच्याच बाजूला केदारेश्वर गुहा आहे. मंदिराच्या अगदी जवळ हा गुहा आहे. यात एक मोठे शिवलिंग असून ते 4 खांबांनी वेढलेले होते. आता त्यापैकी फक्त एकच खांब शिल्लक आहे. असे मानले जाते की सात्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग या 4 युगांचे प्रतीक मानले जाते.
मित्रांनो, जर हा तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या भन्नाट अशा ब्लॉग मध्ये.